काय सांगणार या ठिकाणी तिकीट दराचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे? आज खूप वर्षापासून काम चालू होतं आणि लोकांची मागणी पण होती की जळगाव शहराचा विस्तार होत असताना शिवाजीनगर भागाकडून इथे तिकीट खिडकी सुरू व्हावी. आणि मला वाटतं आज आपल्या जळगाव शहराच्या लोकप्रिय खासदार आदरणीय स्मिताताईंच्या हस्ते ते झालेलं आहे आणि त्यांनी याच्या गोष्टीचा पाठपुरावा करून जे जे काही रेल्वेचे प्रश्न असतील ते पाठीमागे लागून मला वाटतं त्यांनी आज आम्ही मार्ग लागलेला आहे. आज सर्व कार्यकर्ते आम्ही त्याचं आज इथे उद्घाटन केलेलं आहे. रेल्वेचे अधिकारी पण आहेत आणि या माध्यमातून मला वाटतं आज नागरिकांना पाहत असाल रेल्वे स्टेशनच्या शिवाजीनगरकडे जो 50,000 लोकांचा वस्तीचा विस्तार आहे आणि आता बायपास पण झालेला आहे. इकडनं आव्हाण्यापासून तर आसोद्यापर्यंत तर कांदर्तापासून ते इकडच्या लोकांना मला वाटतं उतरण्यापासून तर तिकिटाची सुविधा आता त्यांना होणार आहे. म्हणून मी आदरणीय ताईंचं आणि केंद्र सरकारचं रेल्वे मंत्र्याचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आज 2014 पासून आदरणीय भारताचे लाडके पण मोदी साहेब आल्यापासून नक्कीच रेल्वेमध्ये आपण बघत असाल तर स्वच्छता असेल, वेगवेगळ्या भागामध्ये चांगले प्लॅटफॉर्म तयार होत आहेत. हा विकास मला वाटतं नक्कीच नागरिकांना अपेक्षित आहे तसा विकास होतोय. म्हणून मी खासदार ताईचे मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि आपले रेल्वे मंत्री सन्माननीय वैष्णवजी यांच्या दूरदृष्टिकोनातनं आज ह्या ठिकाणी तिकीट घर सुरू होतंय. याचा आमच्या जळगावकरांना खूप मोठा आनंद आहे. खूप वर्षापासूनची इकडची मागणी होती, कारण इकडचा परिसराचा जर विचार केला तर शिवाजीनगर, इंद्रप्रस्थ नगर पासून तर पार आसोदा भादलीपासून तर काळांद्यापर्यंत सगळाच भाग या माध्यमातून इथं कव्हर केला जाऊ शकतो. आपल्याकडे तिकीट घर पूर्वी एकच होतं आणि तिथं खूप वर्कलोड असायचा आणि लोकांनाही कामकाज करताना अडचणी बरेच लोक ह्या ठिकाणाहून वापरणारे होते आणि त्यांना तिकडं जाऊन परत तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर यावं लागायचं. त्यामुळे लोकांचा श्रम पण त्या ठिकाणी आता वाचणार आहे. इकडच्या भागातले लोक आता ह्या तिकीट काढून प्रवासाला डायरेक्ट जाऊ शकतात. मला असं वाटतं की लोकांच्या दृष्टिकोनातनं काय महत्वाचं आहे हे सरकार दरबारी जर मांडलं गेलं तर त्यातनं आपल्याला चांगल्या पद्धतीचा मार्ग काढता येतो. आणि आज जळगावकरांच्या दृष्टीने तिकीट घर सुरू झाल्यामुळे आज खूप मोठी उपलब्धी आपल्याला त्या माध्यमातून आहे. आरक्षणाची पण सुविधा ह्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. मला असं वाटतं की जळगावकर ह्या सुविधेमुळे त्यांची एक चांगली सोय आता आपण या ठिकाणी करतो आहोत. मी ऑलरेडी याची एकदा मीटिंग घेतलेली होती आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक स्टेशनला साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये वेगळ्या मीटिंग याच्यासाठी घेतोय की जिथे कुठे त्रुटी असेल ती पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. तशी जर या ठिकाणी आवश्यकता असेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करूया. ताईंचे खूप खूप अभिनंदन आणि मामांनी खूप पाठपुरावा केला आहे बरं का. आमची सगळ्यांची सोय झालेली तर खूप खूप अभिनंदन ताईंचे, दादांचे, मामांचे, सगळ्यांचे. पहिलं तिकीट काढलंय, काय आनंद आहे आपल्याला? नाही, खूप आनंद आहे. खूप फिरून जावं लागत होतं पण आम्हाला इथले इथे तिकीट मिळालं. खूप आनंद आहे सगळ्या गोष्टींचा. खूप वर्षांचा होता हा पण आम्हाला मिळालं पाहिजे. इकडे तिकीट व्यवस्था झाली आमची. खूप आनंद है. हमें शिवाजीनगर वगैरह इकडे सगळ्याच्या. अविनाश पाटिल नाव है माझं. देखिए जलगांव के ये सेकंड एंट्री हमने एक बनाई है और काफ़ी समय से जनता की ये डिमांड थी कि इस तरफ से भी ना बुकिंग ऑफिस, पार्किंग और अन्य सुविधाओं का विस्तार किया जाए और उसी को ध्यान में रखते हुए और सभी जनप्रतिनिधियों ने भी जो हमें इस बारे में अवगत कराया तो उसी के हिसाब से हमने ये कार्य किए हैं. और आज हमारी जो माननीय एमपी महोदया हैं और एमएलए हैं और अन्य जनप्रतिनिधि हैं उनकी उपस्थिति में हमने इस सुविधाओं को पब्लिक के लिए लोकार्पित किया है. और इस तरह के ही कार्यों के द्वारा आना जनता के लिए एक सुविधा नई क्रिएट की गई है ताकि लोगों को जलगांव स्टेशन पर पहुंचने के लिए दूसरी तरफ ना जाने की बजाय इसी एंड से वो सभी सुविधाओं का उपयोग कर सकते हैं.